ओम शांती। आज 19/6/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य। आज बाबांनी सांगितलं की मी फुलहार स्वीकार करत नाही। त्याचं कारण काय ते पण बाबांनी आज सांगितलं। बाबा म्हणतात की मी धोबी आहे, तुमचे आत्मारूपी वस्त्र स्वच्छ करण्यासाठी मी आलो, पण साबण कोणतं वापरतात ते बाबांनी सांगितलं। आणि बाबा सांगतात की साधन कमळासारखे वापरा, म्हणजे नेमकं काय। त्याचबरोबर आज भक्तीमध्ये आपण काय केलं आणि त्याचं फळ प्रारब्धच्या रूपात कसं जमा होतं याचं पण रहस्य बाबांनी आज सांगितलेलं आहे। चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया। गोड मुलांनो, शिवबाबा तुमचे फूल हार स्वीकार करत नाहीत, कारण ते पूज्य अथवा पुजारी बनत नाही। तुम्हाला पण संगम युगावर फूलहार स्वीकार करायचे नाही। प्रश्न, भविष्य राज्य तख्ताच्या अधिकारी कोण बनतात? उत्तर, जे आता मातपित्याच्या मनरूपी अंतःकरण जिंकतात तेच भविष्यात भविष्य राज्य तख्त सिंहासन अधिकारी बनतात। आश्चर्य आहे, मुले मातपित्यावर विजय प्राप्त करतात मेहनत करून, मातपित्यापेक्षा पुढे जाऊ शकतात, जात आहेत। आजचं गीत सोडून द्या आकाश सिंहासन, धरतीवर या। ओम शांती। या गीतामुळे सर्वव्यापीचे ज्ञान खोटे ठरते, कारण आपण दूर देशमध्ये राहणाऱ्या आकाश सिंहासनामध्ये राहणाऱ्यांना आपण बोलवतो, याचा अर्थ ते इथे नाहीये। म्हणून बाबा सांगतात की या गीतमुळे सर्वव्यापीचं ज्ञान खोटं ठरतं। बाबा म्हणतात, जसे लहानपणी शरीर नवे आणि सत्वप्रधान असते, ते शरीर हळूहळू जुने आणि तमोप्रधान होते, तसं सृष्टी एकच आहे, नवी, आणि नंतर तीच सृष्टी जुनी बनते। नवी गोष्ट आपोआपच जुनी व्हायला लागते। म्हणून बाबा म्हणतात, सतो रजो तमो या अवस्थेमध्ये सर्वांनाच जावे लागते। बाबा परमधाम मधून शिकवण्यासाठी आलेले आहे। यावेळी तुच्छ बुद्धी मनुष्य झालेले आहे, म्हणून बाबा आपल्याला आठवण करून देतात, मुलांनो आत्म अभिमानी बना आणि इंद्रियाद्वारे शिक्षा धारण करा। जे बाबा शिकवतात त्याला इंद्रियांच्या माध्यमाद्वारे धारण करा। बाबा म्हणतात, ब्रह्मा बाबाला तुम्ही चालता फिरता पाहता, परंतु ब्रह्मा बाबांना जरी पाहत असलात तरी आठवण मात्र शिवबाबांनाच करायची आहे। कधीही शरीराला आठवण करायचे नाही। आज खूप वेळेस बाबांनी हे वाक्य रिपीट केलेलं आहे। नवीन दुनियेमध्ये वैभव खूप आहेत आणि मनुष्य थोडे आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींची प्राप्ती आहे आणि भरपूरता आहे, आणि संपन्नता असल्यामुळे तिथे सहज आपसामध्ये संपन्नतेमुळे सामंजस्य आहे। बाबा म्हणतात, तिथे सर्व काही नवीन आहे, इथे जुन्या शरीराची काही किंमतच नाही। शिवबाबांना तर आपले शरीरच नाही, बाबा निराकार आहे, बाबांना स्वतःचा देह नाही। म्हणून बाबा म्हणतात, शिवबाबा पूज्यही बनत नाहीत आणि पुजारीही बनत नाही। त्यामुळेच बाबांना कोणत्याही फळाची अपेक्षा इच्छा नाही। म्हणून बाबा फल फूल जे पण आपले फूल हार स्वीकार करत नाही। बाबा म्हणतात, मी का हे फूल मला घेऊ, कारण मला शरीरच नाही, मी पूज्यही बनत नाही आणि पुजारीही बनत नाही। मी तुमचा पिता आहे, शिक्षक आहे आणि सेवाधारी आहे।
बाबा म्हणतात जसं मोठे लोक सही करतात तेव्हा आज्ञाधारक असं काही लिहितात, सेवाधारी असं लिहितात, तसं मीही तुमचा सेवाधारी आहे. बाबा म्हणणं मनुष्य असे तमोप्रधान झाले आहेत की इतक्या मोठ्या भगवंताला, सर्वोच्च सत्तेला दगड धोंड्यामध्ये म्हणून टाकलं. ईश्वराला सर्वव्यापी म्हणणं चूक आहे. पुढे बाबा सांगतात की हा ड्रामा शूट होतो, ॲक्युरेट, यामध्ये थोडाही यत्किंचितही बदल होत नाही. पतंग उडताना जर शूट झाला तर पुन्हा तेच रिपीट होईल, पुनर्चलित होईल. त्यामुळे बाबा म्हणतात पान हल्ले, नाटक पास झालं तर पुन्हा त्याच वेळेला तेच सेम कृती व्हायला लागेल. संगमयुगावर आता घडीचा काटा येऊन टेकलेला आहे. बाबा शिकवतात की मी तुम्हाला शिकवण्यासाठी आलोय आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ईश्वरीय विद्यार्थी समजून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बाबा पुढे आठवण करून देतात की सतयुगात तुम्ही सुगंधित फुले होतात, अर्थात सर्वजण एकमेकांना सुखच देत होते. स्वर्गात विष्णूच्या गळ्याचा हार बनायचे असेल तर इथे पुन्हा स्वतःला फूल बनवण्याचा अभ्यास करा. बुद्धी म्हणते की फलाना चांगला सेवाधारी आहे म्हणतात ना, तर बाबा म्हणतात जसे एखादं दुकान आहे तर दुकानामध्ये कुणी सेट असतो, कुणी भागीदार असतो, कुणी मॅनेजर असतो, व्यवस्थापक असतो. तसं इथे सुद्धा बाबा सर्वांना चान्स देतात, खालच्या पदावाल्यांना सुद्धा उचलतात. इथे पण असेच आहे. कुणीही आणखीनही पुरुषार्थ करून पुढे जाऊ शकतो. बाबा मुलांवरती खूप मेहनत घेतात. कशासाठी? तर मुलांना सिंहासनाच्या योग्य बनवण्यासाठी, लक्ष्मी नारायणासारखं बनवण्यासाठी. बाबा आपल्याला लक्ष देतात, नरापासून नारायण बनायचं आहे, नारीपासून श्री लक्ष्मी बनायचं आहे. असे कर्म आपल्याला इथे करायचे आहे. मायेला जिंकण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे, मोहजीत बनायचा आहे. मोहजीत राजाची कहाणी आहे ना, की त्यांना दुःख अनुभवच होत नव्हते. बाबा म्हणतात तुम्हाला सुद्धा या मायेला जिंकायचं आहे. शिवबाबा पिता आहेत आणि पिताच शिक्षक बनवून शिकवत आहे. आपण ईश्वरीय विद्यार्थी आहोत असे जर समजले तर बाबा म्हणतात अहो सौभाग्य. म्हणून नशा ठेवायचा आहे की मी ईश्वरीय विद्यार्थी आहे. बाबा म्हणले भाग्य जागे होईल. जसं मधुर गोष्टींची आठवण करतात, चांगल्या गोष्टींची, प्रिय गोष्टींची आठवण करतात, जसे प्रियकर प्रियसी एकमेकांना आठवण करतात, विकारांसाठी नाही, विकारांसाठी नव्हे तर ते एकमेकांना प्रेमापोटी आठवण करतात. तसेच आपला बाबांशी किती प्रेम आहे. आत्मा अनेक जन्माची खूप प्रियसी आहे आणि प्रियकराला आठवण करते. म्हणून बाबा म्हणतात की तुमची आठवण सुद्धा इतकी तीव्र आणि मधुर पाहिजे. पुढे बाबांनी आठवण करून दिलं. गुरु ग्रंथ साहेब मध्ये उल्लेख आहे, मूत पलिती कप्पड धोये, अर्थात मळालेल्या या वस्त्रांना साफ करण्यासाठी परमात्मा येतात. मग ते कोणतं साबण आहे? ते आहे लक्ष. जीवनाचं लक्ष जर स्पष्ट असेल तर बाबा आपल्याला लक्षही देतात, आठवण करून देतात आणि साफ करण्यासाठी ज्ञानाचा सटका सुद्धा लावतात. बाबा सर्वात मोठा धोबी आहे. आत्म्याला साफ करण्याचा
पुरुषार्थ मेहनत बाबा करतात. म्हणून बाबा सांगतात पूर्ण कार्य बाबांचे चालू आहे आणि म्हणूनच बाबांनाच मला आठवण करायचं आहे. भले डोळ्यांनी रथ ब्रह्मा बाबा दिसतात, पण आठवण शिवबाबांना करायचं आहे. कारण शिवबाबाच आपल्याला कवडीपासून हिऱ्यासारखं बनवतात. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची खूप दिवसापासून दूर झालेल्या मुलांप्रती विशेष याद प्यार, सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, बाबांच्या मतावर आणि मनरूपी आसनावर, मतावर चालून मनरूपी आसनावर विराजमान होण्यासाठी जिंकण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. परिवारात निमित्त राहून प्रेमाने सर्वांना चालवायचे आहे. मोहजीत बनायचं आहे. दुसरी पॉइंट, योग बलाने आत्म्याला स्वच्छ बनवायचं आहे. या डोळ्यांनी सर्व काही पाहूनही आठवण मात्र एक बाबांचीच करायची आहे. इथे फूल हार स्वीकार करायचा नाही, स्वतःला सुगंधित फूल बनवायचे आहे. आजचं वरदान, प्रारब्धाच्या इच्छेचा सुद्धा त्याग करणारे, चांगला पुरुषार्थ करणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव. श्रेष्ठ पुरुषार्थी त्यांना म्हणता येईल जे पुरुषार्थाची प्रारब्ध भोगण्याची इच्छा सुद्धा ठेवत नाही. जिथे इच्छा तिथे स्वच्छता समाप्त होते व विचार करणारे विचार मगन होऊन जातात. जे इथेच फळ खाण्याची इच्छा ठेवतात ते आपली भविष्याची कमाई इथेच खाऊन घेतात, कमी करतात. भविष्याचं प्रारब्ध मग कमी होते. म्हणून इच्छेच्या ऐवजी चांगला शब्द आठवण करा, मला चांगलं बनायचं आहे. श्रेष्ठ पुरुषार्थ नेहमी विकाररहित बनवण्याचा पुरुषार्थ करवतात, कशातही नापास होत नाही. म्हणून श्रेष्ठ पुरुषार्थी बनायचं आहे. सुविचार, साधन कमळासारखे बनवून वापरा. जे साधन आहेत ना ते कमळासारखे बनवून वापरा, कारण हे आपल्या कर्मयोगाचे फळ आहे. आजचा अव्यक्त इशारा, सदा हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वतःच्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशक्तीला धारण करा. सर्वस्व त्यागी मुलांमध्ये मुख्य धारणा सरलता व सहनशीलता पाहिजे. असे मुले स्वतः हर्षित राहून सर्वांना आकर्षित करतात. ते एकमेकांचे स्नेही बनतात. सरलता जर नसेल तर सर्वांचे स्नेही पण नाही बनू शकत. वयोवृद्धांसोबत वयोवृद्धांसारखे तर बालकांसोबत बालकांसारखे असा सरळ स्वभाव आणि सहनशक्तीला धारण करायचे आहे. तर या सर्व गोष्टींचं बाबांनी विस्तृत विश्लेषण महावाक्यांमध्ये केलेलं आहे. याचा निश्चित रूपाने आपण अभ्यास करूया आणि आज दिवसभर त्यावरती विशेष लक्ष देऊया. ओम शांती.